जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे, ज्याला आमचा सपोर्ट आहे, किंवा क्युरेटिव्ह पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी व्हावं म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे. मग हे जर आहे तर या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय? आणि मग परत त्यांचे सगळे सोयरे अमुक तमुक ह्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं, ते पण 100 रुपयाचं ॲफिडेविट द्या, स्टॅम्प पेपरवर पणची गरज नाही, हे सगळं करण्याची गरज काय? किंवा मग हे जर केलं आहे तर मग ते करण्याची गरज काय? तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे. म्हणजे मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतो, परंतु मनाचं समाधान होत नाही आहे. तुम्ही असं केलं असतं की ठीक आहे, आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे, काम सुरू केलं, आम्ही काही म्हणत नाही तिथे, किंवा क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही काही म्हणत नाही. सगळ्याचे सगळे ज्या तुम्ही 54 लाख नोंदी सापडल्या आणि त्याचे सगळे आता जे सगळे सोयरे, मग बाकीचं हा उपद्रव करता कशाला? परत शिंदे कमिटी जे आहे ही त्यांचा मुदत संपली, काम संपलं त्यांचं, चालू ठेवा कशाला? सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार 2,80,000 रुपये आहे आणि यांचं 4.5 लाख रुपये प्रत्येकी, जे असं मला कळलं आहे. ते कशासाठी? बरं, ते तेवढेच नाही, त्यांच्या खाली तो स्टाफ असणार, काम करत असणार. कशासाठी? झालं ना तुमचं काम. तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा, ते शोधलं. मग म्हणाल मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ते का, मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये, मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या. हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे. ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडल्या आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही. धक्का ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे. नावाला ओबीसी आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो मिळणार नाही. बरं, ही सगळी मंडळी जी आहेत, परंतु ते मराठा आरक्षण वेगळं दिलं, इकडे पण मग तिकडे पण मग तिकडे पण, मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथे, मग महाज्योतीमध्ये पण तेच. अरे आहे काय? काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजाला? हा समाजसुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला. आणि मग काही लोक म्हणतात